पाय समोर तुम्ही हात मागे आहे पायाचं पूर्ण दाबायचं प्रयत्न करा. पायाचं पूर्ण दाबायचं पायाचं एक पायाचं पूर्ण दाबायचं दोन या सोपे नाही तर हलकीशी फक्त पूर्ण दाबायचं पूर्ण आणायचं एवढ्या हालचालीमुळे आपल्या पायाचा रक्त वाहिन्या चांगलं सकल होतं पायामधून ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं पाय दुखीचा त्रास कमी करण्यासाठी ही क्रिया खूप महत्त्वाची फक्त पूर्ण दाबायचं आणि चालायचं पूर्ण दाबणे आणि एक पूर्ण दाबणे आणि दोन कमीत कमी 5 वेळा जास्तीत जास्त आपण हे आपल्या क्षमतेनुसार 10 वेळा 15 वेळा 20 वेळा 50 वेळा करू शकतो किंवा 1 मिनिटापर्यंत ही क्रिया करू शकतो. आता एक क्रिया करतो आपण आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपण काही व्यक्तीकडे येतो तरी पण तो जेव्हा आपला पायामध्ये गुंडे तेव्हा आपण असं डोकं हलवतो असं बोलूया आणि एखाद्या कसं एखाद्याचा ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल पायाला दुखणं झालं असेल पायात कुठं असेल फ्रॅक्चर असेल बरोबर त्याच्यात आपण भेटायला गेलो काय सांगतो की डॉक्टरने सांगितलं की काय डोक्यानं हालत चालायचं तो बोलतो की आपण होतो काय सांगितलं पण तो काही वस्तू करायला लावलं कुठं हालत चालते आपलं शरीर पुणे असे ईश्वराने बनवलंय किंवा निसर्गाने बनवलंय की कुठे कुठे इतिहास व्यवस्था त्या ठिकाणापर्यंत लगेच सेशन जातात हे आज इथून संदेश ते पुण्याकडे फुफ्फुसाकडे जातो त्याकडे हालचाल त्या ठिकाणी आपला ऑक्सिजनची गरज आहे ऑक्सिजन त्याच्या गरज आहे इथून संदेश बिलकुल जातो वरती सबक या पण त्या भागाची क्षमता वाढवायला मिळते डोक्याची हालचाल तर दाब आणि प्राण पण दाब कमीत कमी 5 वेळा सलग पुस्तक पाहू शकतो नंतर पायात घुटण केले जस्ट घुटण करायचं घुटण पाय पुढे लावायचे मान ते पुढे मान ते सगळं तो पायात दाबण्याचा प्रयत्न करा आणि मान हे जाणतोय आपण पायात पुढे किंवा आणखी आता याच्यामध्ये कसं होतं जेव्हा आपण पुढे लावतो आणि मागे टाकतो पाय पुढे लावतो आणि मागे टाकतो त्यावेळेस आपल्या पोटावर पाय जातो पोटावर लावतो तुमचे हात लावते मानेच्या हात लावते गुडघे सारख्या तासांना अतिशय चांगला काम म्हणजे हा व्यायाम आहे त्यांची गुडघे दुखत असतील त्यांनी नियमित त्यामध्ये हालचाल तर पोटाची मानेची ताकद वाढते त्यामुळे गुडघे सारख्या समस्या ज्या आहेत त्या कमी व्हायला मदत मिळते थोडं काय पुढे लागते काय मागे 5 वेळा 10 वेळा 15 वेळा 50 नंतर गुडघे पायाला गोल फिरवण्याचा प्रयत्न करायचा एका वाक्यात अगदी सावकाश नाही पुढे डावीकडे मागे उजवीकडे पुढे 5 वेळा 10 वेळा 15 वेळा क्षमता वाढवू शकतो त्याच सगळ्या समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी मी माणसात अतिशय लाभकारी आहे नियमित याने परिणाम आपल्याला मिळतात जर तुम्हाला हे सर्व पेशंट भेटणार आहे असे लोक भेटतील असे साधं भेटतील तर काही त्रास आहे ते त्रास म्हणजे दूर होऊ शकतात आपण दूर करू शकतो व्यवस्था तो विरुद्ध बाजू विरुद्ध पायाने एका बाजूने विरुद्ध बाजू समजा या पद्धतीने गोल करत आले आसन करतो सांगा या सर्व जे आहे आपण जेव्हा असं करतो त्याच्या अगोदर तुम्ही घेतले आहे तर त्या चांगल्या पद्धतीने आपल्याला आसन करण्यासाठी मदत करतात सूर्य नमस्कार करायचा अगोदर तुम्ही करू शकता हां याच्यानंतर पाय दुरून जो आहे मांडी तुम्ही असं खाली पाठ सरळ करायचं पाठ आपण नका बसू किंवा सरळ बसण्याचा प्रयत्न करा मांडी तुटलेल्या हाताची घडी पाय दुरून सरळ करायचा प्रयत्न करायचा जेवढं शक्य असेल तर पाय सरळ लावून पुढे पाय वापरू शकतो आता इथे प्रत्यक्ष गुडघ्याची हालचाल होते गुडघ्याची वाढणी त्याच्या आवाजाची स्नायू आहे रक्तवाहिनी आहे त्याची क्षमता त्याची वाढली व्यवस्थित पायाला सरळ करणे वापरतो निपण 5 वेळा 10 वेळा 15 वेळा आपल्या क्षमतेनुसार आपण वाढवू शकतो तुम्ही सावकाश वर सर मेडिकलच्या पाण्याची पाय वाढायचं आहे व्यवस्थित मांडीचं द्यायची आणि पाण्यावर सरळ करणार पाण्यामध्ये करतो तो ते एक लक्ष द्यायचं आपल्याला आपण जर पाय सरळ करतो हा पाय त्याला असं सोडू नका त्याला सरळ करा त्याच्यामध्ये जोर पाण्याकडे सरळ करत व्यवस्थित
या व्हिडिओला कसं सरळ करा सरळ करा सरळ याच्यानंतर पुढची ती पाय मांडी प्रोटीन मध्ये त्याच्याकडे यायचं पायाला गुडघ्यामधून गोल फिरवण्याचा प्रयत्न करायचा एक करा नक्की सावकाश सावकाश पायाला गोल फिरवायचं अजून मग बिलकुल वाजत सवय होण्यासाठी काय करतात आपल्याला हे सोबत छान प्रक्रिया पायामध्ये गोल पकडायचा म्हणजे बिंदूवर गोल गोल पकडायचा गोल बार करायचा असं जर प्रेशर मारत नाही प्रयत्न करायचा आपण बिंदू आपण सरळ करायची म्हणजे कुसुम काय करतो स्कुरायचं काय गोल फिरवतो एका मागून गुडघ्यामधून पायाला गोल फिरवायचा गुडघ्यातून पाय गोल फिरवायचा आपण वेळेवर बघू शकतो की आपला पाय ठेवतो गोल फिरतो नाही जसं गुडघ्याच्या हाताने पण जायला आणि पुन्हा विरुद्ध बाजू आपण साइडने 5 ते 10 वेळा पायाला गोल फिरवायचा प्रयत्न करतो आता ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्यानंतर आपण जेव्हा शिकवणार आहोत जेव्हा करणार आहोत तेव्हा त्याला मोजून करण्याचा प्रयत्न करा म्हणजे स्वरूप पायाचं व्यवस्थित होती पाय सरळ यात पाय गुडघ्यात मांडून घ्यायचं पायाला व्यवस्थित प्रयत्न करा ज्या ठिकाणी आपले पाय आपल्या स्वतः जोडले जातात त्या जगासाठी त्यांचा आम्ही व्यवस्थित पायाला भरपूर सुंदर प्रयत्न करतो सरळ बसायचा प्रयत्न करा सरळ बसा पायावरती बर एवढा मला जर गावात बसतो नंतर हळूहळू आपला पाय टेक्निक करायला पाहिजे उजव्याचा हात असा मागे जवळ ठेवा वर टेक खाली बसायचं खाली लावायचं ही जे दुसऱ्या पायाने करायचं पायाला जवळच खाली त्या भागात ते जाऊन का वेगळ्या आवाज काय आणि तुम्हाला पद्मासन करावं लागते ना त्यामुळे ठीक आहे तुम्हाला दोन्ही पाय जोडायचे पायाला जवळ घ्यायचं त्या जवळ घ्यायचा प्रयत्न करा दोन्ही जवळ जोडले पायाला पकडायचं काय म्हणताय का बाबा रामदेव फेमस केली कशी करता घट काय करा आपण हे दिलं ना आता आपण जे आपण असं शिकलो आपण असं करतो बाबा रामदेव म्हणतात की जर तुम्ही क्रिया 5 केली तुमचं ते क्रिया मला प्रयोग बटरफ्लाय आणि अनेक वर्षांपासून भरपूर तास करताय पण आता काय होतो कारण चुकीच्या पद्धतीने करताय आपल्याला जी करायची पाय कुठे जाते या आपण किती तर दिवस करता काही फरक पडणार फक्त एवढंच थोडंसं वापर कुछ रोज करायचं त्याच्यावर पाय कुठे दाबायचे की पाय ना वर उचलायचं पाय खाली दाबायचे पाय वर उचलायचे पाय खाली दाबायचे पाय वर उचलायचे आणि याला म्हणतात भद्रासन क्रिया बटरफ्लाय इंग्लिश नाव हिंदी हिंदी नाव उलटा प्रकार मराठी नाव आणि भद्रासन क्रिया ग्रंथांची नाव या आसनाला भद्रासन म्हणतात आता हे पण लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉइंट या सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असं भद्रासन पाय जवळ 5 मिनिट व्हायची व्यवस्थित सरळ बसायचं रोज जर 2 मिनिटं तरी असं आपण बसतो तर जेवढे पण आजारासाठी आता हळूहळू किंवा ज्या आसनाचा फायदा असायचा की असाध्य व्याधी दूर होण्यासाठी म्हणजे आपण सगळे कॅन्सर सारख्या आजारासाठी ज्या आजारांवर कुठल्याही प्रकारचं औषध काम करत नाही ते रोग बरे करण्यासाठी हे भद्रासन जे आहे ते लाभदायक ठरतं नियमित आपण केल्याने की रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढते व्यवस्थित बसण्याचा प्रयत्न करायचा भद्रासन तुम्ही जेव्हा मूव्हमेंट करतो आणि जेव्हा आपलं स्पीड करायचं स्पीड करतो पाय वर प्रेस करायला तास तो उपयोग होतो पाय वर प्रेस करायचं भद्रासन भद्रासन न चुकता 2 मिनिटं 3 मिनिटं करून घ्यायचं
वीज सर्व तयारीसाठी आवश्यक सर्व तयारी वेळ काढून असं असं सहज समजायचं. आज मी काय होते सर्व गोष्टी ज्ञान पीसीओडी वगैरे 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 काय काय समजलं ना ते सर्व क्लास प्रूफ फेकण्यासाठी हे सर्व बेस्ट क्लास आहे भर क्लास ठीक आहे. दुसऱ्यामध्ये पण ते बरेचशा समस्या निर्माण होतात त्यामुळे जरी तुम्ही मला तुम्हाला आणि प्रश्न समस्या निर्माण गंभीर असेल तर ऑपरेशन उपाय ना समज कसं नाही परिणाम चालू घेतात ठीक आहे. आन्सर किती देर का आन्सर आहे आपण फक्त ते उदाहरण चला बुझूया बुझ ना पहिली घ्या एक दोन तीन चार पाच सहा आणि सात है ना. तर म्हणून काहीतरी लक्षात तुम्हाला पाहायचे करायचा प्रयत्न केला. 7 क्रिया आहे 7 क्रिया नियमित कामापर्यंत 7 जन्मांपर्यंत आपल्याला पाहायचे 7 येते 7 जन्म शून्याचा हा जन्म शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःच्या पायावर चालण्याच्या फिरण्यासाठी आपल्याला हे त्याग करायचे आहे. आणि अशा सतत क्रिया आहे तिथे फक्त पायाची ताकद वाढवा त्या सतत क्रिया 7 आपल्याला नियमित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पायाच्या मुखापासून कमरेपर्यंत आपण पायाची सांधे त्यांना व्यवस्थित करते त्याची ताकद वाढवली. बऱ्याच असं काही का शेवटच्या टप्प्यात ठेवतो आजारपणामध्ये किंवा म्हातारपणामध्ये पेरोड आपण म्हणजे एका बेडवर पडले तुम्ही आज असा म्हणताय असं बेडवर पडले ना तर घरातली सेवा करते 1 महिना 2 महिना 3 महिना 1 वर्ष चांगली म्हणतात 5 वर्ष करते म्हणजे आपण तो नाही म्हणता येणार तिची सुशी काढणं भेटणं फेकणं वगैरे संडासला किती भेटले आवडलं तुमचं ती परत बॅग म्हणजे लाग वगैरे होतं लाग होतं ते त्वचा खराब होतो जखमा होतात जखमा पडण्याचा वास वगैरे जो वेळ पडला असतो तो पण मला मारू द्या ती घरात लोक पण गावात प्रार्थना करतात दान करायला म्हणतात दान तर तसं व्हायला पास वाट असेल शेवटपर्यंत स्वावलंबी राहायचंय पायाची ताकद वाढवायची विना संडास रक्त जाते म्हणून ते आता काय म्हणते ताकद पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे आपल्याला थोडंसं काय म्हणजे आपला विटायला कंटाळा येतो जोपर्यंत माणूस चालत नाही तोपर्यंत सण आवडतो तुला पडण्यात आवडतो काम सुरू करतात ते बद्दल कोणी विचारत नाही मग आपल्या पायाची ताकद तेवढी पाहिजे म्हणजे असं सांगितलं की शेवटी आपण योगा करत तर त्याच्या स्वतः असं म्हणतो की आपला मुख्य दिवस आहे वेळ समजून घ्यायला तर मरणाच्या अगोदर आपण आपल्या स्मशान जवळ आपण झोपतो तर आपण आता मरणार आहे ते पूर्ण तास एवढी ताकद आपल्या पाय मध्ये ठेवायचं म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत पायाची ताकद टिकून ठेवण्यासाठी या असे मत करणार पाय चांगले फ्लेक्सिबल होतील पद्मासन वगैरे वगैरे जे असं शिकतील आपण ते असं आपण सांगत करता येतात हे पायाचं तसंच हातासाठी हात समोर करा हाताच्या समांतर रेषेमध्ये सरळ हात खाली कमी वर समांतर रेषेमध्ये बोट आतून उघडायचे उघडायचे एखादा पिक्चर आठवलं लगेच है ना तर याला सिंगल मध्ये म्हटलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज माहिती आपल्याला वाघ नक्की हे नख मध्ये असतात वाघ सिंह इत्यादी प्राणी आहेत मांजर कुत्रा मांजर विशेष करून मांजर जे आपल्याला मांजर तिथे आपण बघू शकतो तिथे नख मध्ये असतात जेव्हा हवाला असते ते नख बाहेर काढतात पण ते नख मध्ये या पद्धतीने आपल्याला करायचं प्रयत्न व्यवस्थित दाबायचे करायचे आपल्या बोटाच्या हातात खूप कमी होते आणि आजकाल मोबाईल मुळे खूप कमी होऊन गेले त्याच्यामुळे लिहिताना बघायचं पण इथे दुखणं इथे दुखणं आता होत जास्त नाही आलं त्या अशा कुठं खराब होतं तो व्यवस्थित बोट दाबायचे टाळायचे बोट दाबायचे टाळायचे 1 2 3 4 5 है ना या पद्धतीने आपल्याला करायचं यानंतर पुढची क्रिया हात सहज ठेवायचे घट्ट होऊन पाहिजे म्हणजे पॅक पूर्ण ताकद लावायची आपल्या बोटाचे ठसे आपल्या हातावर उतार करतात उघडायचं ताणायचं बोट घट्ट दाबायचे ताणायचे बोट दाबायचे पूर्ण ताकद लावायची ताकदने असं ताणायचं या दोन बोटांमध्ये वजन रवी वाटून जाईल तेवढं ताणायचा प्रयत्न करायचा हात खाण्यामध्ये सर्व असतात व्यवस्थित पळायची सरळ पळायची अंगठा वरच्या बघायचं नंतर मग तिसरी क्रिया हात सरळ ठेवायचा मनगटामधून हात खाली लावायचा
वर खाली दीदी हात सरळ करा आपण सरळ कर मनगट खाली वर खाली वर आता ही क्रिया आपण करून मध्ये बसून करायची टेरेसवर वर करायची बाहेर काय करायचं नाही असं काय होतं वाटलं बोलत आहे समोरचा गेट समोर असं तुम्ही आपला आता अशी गरज व्यवस्थित मनगट खाली करायचं मनगटामध्ये आपल्या हाताच्या बोटांची सरळ ज्या सांधे जोडले गेले होते तर त्यांना व्यवस्थित हालचाल करण्यासाठी ही माझी इच्छा होती की लाईट नाही पाहिजे बल्ब फॅन बंद पाहिजे म्हणून लाईट गेले त्याचं कारण तर सांगितलं मनगटाचा हात खाली खाली हाताची मूठ वाढायची हा सरळ ठेवा बोल ठेवायचं मनगटामध्ये एका बाजूला व्हेरी गुड छान करतात तर आपण साइड विरुद्ध बाजूला आणि आता खांद्याला दुखायला लागलं करायचं बंद काय काय बंद करा काय बंद करा आहे तुम्हाला सर्व सुटलेला दरम्यान बंद करा ठीक आहे मार्क्स चला आगे आता ह्या अंशाकडे कृत आला आपण ना आता हा सरळ करायचा उघड्याकडे सपोर्ट द्यायचा हात पाय फिरण्याच्या समावेशी आपल्या हातामध्ये संत 5 हात वजन वजन टाकायचं आपल्या खाली लावले बरोबर 1 व्यवस्थित दाबायचं खाली 2 3 4 आता खाली घेऊन जायचं वरती व्यवस्थित खाली लावायचं खाली वर तर दुसऱ्या हातात सपोर्ट द्यायचं दाबायचा प्रयत्न करायचा या भागात आणि ना भागात दाबायचं 5 वेळा 10 वेळा 15 वेळा 50 वेळा आपल्या शरीरात आपण हे करू शकतो 23 सेकंद आता तास होत आहे की हा एल्बोने प्रचंड दुखतो त्यासाठी पट्टा दिला पट्टा काय सुटला म्हणजे हे सांगण्यात तुम्हाला घुस पडतात त्याला स्नायू घुस पडतात मग तो हात ना प्रचंड हात आहे ना हा गोल एकदम जबरदस्त म्हणजे कठीण असतं त्याच्या इथे समान गोष्ट असतात तर त्यांनी ह्या असणे करायला सुरुवात केली त्यांची कमी होतात व्यवस्थित सर त्याच्यात दोन्ही हात खाण्याला होतो आपण दोन्ही हाताची कोपऱ्याला पुढे जोडायचा प्रयत्न करतो इथे ना आपल्याला श्वासाच्या क्रिया करायचे श्वास घेतो पूर्ण छातीमध्ये हा बघायचा आणि श्वास घेतो श्वास घेतो श्वास सोडतो 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 श्वास आता जर पुढची घ्या पक्षी जर त्याचे पंख आकार त्याप्रमाणे करायचा प्रयत्न आणि लावायचा प्रयत्न बरं ठीक इथे पण श्वास घेतो श्वास सोडता श्वास घेतो श्वास सोडता तर कोपरे पुढे जोडायचे खाली घ्यायचे मागे घ्यायचे दोन अजून 1 2 3 पूर्ण गोल करण्याचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त पुढे मागे खाली वर करण्याचा प्रयत्न करायचा आपल्या हातामध्ये एका बाजूला तो विरुद्ध बाजूने हाताचे किती केला पाण्याचे तुझा अधिकार लक्षात ठेव किती केला 7 केला 7 हाताचे किती झाले चला 1
2 3 4 5 6 7 8 प्रकारच्या हालचाली ना जसं पायांचं पण हातांचं शेवटपर्यंत करणे जे होते काम करतात ते आणि याच्यामुळे आपण स्वावलंबी राहतो आपण होतो ना दोन्ही हात किती समस्या झाली कुठून आपण हात जगायला आपल्या हात जर मजबूत असेल सामर्थ्य असेल ताकद असेल तर बऱ्यापैकी आपण म्हणजे स्वावलंबी किंवा स्वतःच्या जीवन जगू शकणार वगैरे आपण तर त्या हाताची ताकद टिकवून ठेवण्यासाठी म्हणजे जसं सांगितलं की संडासाकडे जाते किंवा आपलं काय माहिती ताकद तसं शेवटचा घास मग त्या हाताने आपलं उचलून पुन्हा पकडता येते एवढी हाताने ताकद है ना तर एवढं आपल्या स्वावलंबी राहण्यासाठी ह्या दोघी अवयवांना म्हणजे पायाने हातांना सक्षम ठेवण्यासाठी हालचाली मदत करते लवचिकता चांगली वाढते हाताची ताकद वाढते मयूरासन पाहिलं तुम्ही मयूरासन पाहिलं त्या दिवशी नंतर उपातासन वगैरे करतो मग परत लागतो करायला फक्त या वेळेला हालचाली हातामध्ये ताकद तुमची वाढणार आहे ज्यामध्ये हालचाल केली ते जे साधकचे लोक त्या ठिकाणचा ब्लड सर्क्युलेशन देते व्यवस्थित प्रॉपर होईल त्याची ताकद वाढवून आपण त्याच्यानंतर मध्यशिरासाठी पण हालचाली करायची मध्यशिरामध्ये पोट छाती आणि पाठ या भागासाठी हालचाल आहे आणि ह्या सर्व हालचाली आपल्या धडकापासून होते पायामध्ये हालचाल आहे जात्यावर दळणाऱ्याची काय सरळ व्हायची हात आला व्हायची व्यवस्थित कमरेतून पुढे जायचं गोल फिरायचं मागे यायचं डावीकडे उजवीकडे मागे पुढे होण्याचा प्रयत्न कमरेतून शरीर हलवण्याचा प्रयत्न करा कमरेतून मागे पुढे होण्याचा प्रयत्न करा फक्त हात का हलवून छोटासा फक्त हात हलवून ज्या दिवसापासून जाती परंपरा बंद पडली त्या दिवसापासून विशेष करून महिलांनी आजारांना आमंत्रण द्यायला सुरुवात केली पुरुष तर त्याचे काम करायचे नंतर मग हळूहळू पण बंद होऊन गेले ट्रॅक्टरमुळे नंतर खूप सोयीमुळे तर हा पण झालेला ड्रेस आहे एवढा भागाचा करा ना नाही काय झालं 50-60 आहे हो बापरे कर बेटा दवा ठीक आहे आणि हे जर तुम्ही वस्तू जोरात केलं तर मस्त खायची बेटा आपण काय म्हणतो लोक सांगतात म्हणजे ते तुम्हाला सांगू गावाकडे ठीक आहे एका बाजूने तो दुसऱ्या बाजूने व्यवस्थित पुढे मागे होण्याचा प्रयत्न फक्त तुमचे 15-20 मिनिट आपण काढण्यासाठी सुरू करायचं एका बाजूने विरुद्ध बाजूने मागचे 3-4 वर्ग असेच होते बिना फॅनचे म्हणजे 2 तास माईकला जायचं त्याच्यामुळे ते लोकांनी त्या कंपनीकडे हा बॅग लावली म्हणजे मला लोक ते केलं हे तो वाजून बघून घ्यायचं असेल ना जातं नंतर मग हात साईडला करायचे डावा हात उचलला आहे उचलून डावा बाजूला असतो कमरेतून आपण शरीर क्लिअरन्स करतो कमरेला पाठीला डोक्याला क्लिअरन्स करायचे जात्यावर दळणे ही क्रिया पण अनेकशा समस्या दूर करते विशेष करून महिलांसाठी काबाद महत्वाचं सिझेरियनचं प्रमाण जे वाढले ना गर्भधारण झालं तर मग ते डिलिव्हरी होण्यासाठी अनेक सिझेरियन सुधारला होता ते जर काय झालं तर हा सर्वात छान व्यायाम करता आहे आणि अशा अनेक समस्या आहेत या कमी करण्यासाठी चरबीकडे वाटतं एवढं जागा होते पोटावर कमरेच्या भोवती ती कमी करण्यासाठी तुम्ही हालचाली मदत करता ठीक आहे नंतर याच्यानंतर यावर बसेल उपयोग बसणं कागाचं आणि मला समजून काही लोकांना म्हणायला लागलं ज्यांना असं बसता येते त्यांनी समजायचं की आपण पूर्णपणे स्वस्थ निरोगी तंदुरुस्त शारीरिक दृष्ट्या आपण म्हणजे अजून आपली तब्येत आपल्या हातामध्ये खूप छान सरळ मला वाटतं काही लोकांना सिंपल सरळ बसतायत एकदम असे बसतात अशी बसून या गोष्टी अतिशय मस्त पद्धतीने
जसं भद्रासनाला बसायचं ना तसं हे मला सांगतो तेच आहे की हे पण व्याधीला दूर होतो. मला असं म्हणते या पद्धतीने सांगितलं या पण सरावाचा प्रयत्न करायचा 2 मिनिटं या पद्धतीने 2 मिनिटं भद्रासनाला बसायला सुरुवात करायची. बऱ्यापैकी आपले रोग प्रतिकारक शक्ती आपल्याच नाही. नंतर आपण पर्वतासन करतो एक प्रश्न पर्वतासन समापनासन ते समापनासन फक्त पर्वतासन म्हणजे तुम्हाला हात नमस्कार करते की हात वरती ठेवायचे असतात त्या पद्धतीने पद्मासनावर वगैरे सर्व बसतो. तर ते पण निसर्गाची जी पॉझिटिव्ह एनर्जी त्या आपल्याला खेचून घेते. पिरॅमिड किंवा पिरॅमिड है ना स्वामी समर्थांचं जे कॅपॅसिटी जास्त नाही पिरॅमिडचं महत्त्व कसं आहे ना पिरॅमिड तुमची 8 वर ठेवा 1 वर ठेवा 3 वर ठेवा ना तर हे पिरॅमिड आपण सुद्धा तयार होतो पिरॅमिड म्हणजे आपण पिरॅमिड तयार झाल्यामुळे आपल्याकडे शक्ती दिसतात आपल्या सर्व मंत्र्यांची क्लास वर क्लास वर म्हणतो. आता ह्या पद्धतीने आपण बसायचं. आता ज्या ठिकाणी बसून आपल्याला सर्व तयारी आहेत ते गुण होणार आहे आपण सर्व लाकूडला जाणार आहे. लाकडाचे एक भाग होते डिटर्जंट पावडर वापरून चालणार आहे पण कपडे स्वच्छ घ्यायला पाहिजे. दोन्ही हात राखवायचे आपण श्वास घेताना कुठे यायचे श्वास खायचा. एक आवाज करायचा पाहिजे शब्द होताना आहे पाहिजे हात आवाज करायचे कासामध्ये करायचं आपण नाकाने करायचं नाकाने नाकाने जाण किती बाहेर पडतो. श्वास घे श्वास सोड श्वास घे श्वास सोड श्वास घे श्वास सोड तिला बोल काय त्रास होतो तुला असं हात होते पुढे खांदा खांदा पुढे पुढे खाली हां या गुड थांबायचं. धुनाचं पाणी संपलेलं आहे ना बोरिंगची मोटर खराब झालेली आहे आपल्याला विहिरीतून पाणी काढायचं आहे तास चालू करायचं हां या बघा एक पूर्ण सरळ वरती या खाली करा वर खाली वर खाली हात दुसऱ्या साईडला खांद्यामधून हातावरती खाली घ्या. छान करतात बरोबर आपल्या अंगामध्ये पाणी घालायला पाहिजे नंतर हा समोर घ्यायचा तेव्हापासून मेहनत करतोय थरपावर आलेला आहे. हा थरपा कमी करण्यासाठी शरीराची ताकद वाढवून घेण्यासाठी आपल्याला लोणी खायचं आहे. हृदयासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही भाग आहे लोणीचा. लोणी तूप याचं सेवन व्हायलाच पाहिजे. जर आपण योगाभ्यास करतो खायला पाहिजे. अनेक ठिकाणी डोक्यावर भ्रम ठेवला की तूप खाल्ल्याने लोणी खाल्ल्याने वजन वाढणार तुमचं हे होणार किंवा होणार आहे तुमचं फॅटी लिव्हर होईल. त्याच्यामुळे लोकांनी ते खाणं सोडलं भीती घालवली त्या गोष्टीबद्दल. जेव्हा तुमच्या शरीरात खूप जास्त खाणं जाईल ना तुम्ही आपोआप निघून राहाल. हृदयाच्या धमन्या ज्या आहेत रक्तवाहिन्या ज्या आहेत ना तर त्या लवचिक राहण्यासाठी लोणीच एक काम होते हृदयासाठी. तर ते लोणी घरी तयार केलं पाहिजे चांगलं पाहिजे. तर पूर्वीचं काय करायचं ताप उचलायचं माठ आहे माठामध्ये तो रॉड आहे ती रडी आहे त्याला चोरी ती करायची ताप उचलायची रोज आपलं पोटाला खूप सोडायला व्यवस्थित पोटाला छातीला हात निशू निशू करायचा प्रयत्न करा बस बसून काय करायचं ठीक आहे ठीक आहे आपण हा पहिले 7 वाजता 1 5 त्याला करून 10 किलो सोडे 2 उकडं बसून 2 3 पाणी काढले 4 ताप उसळली 5 पायाचे किती होते 6 हाताचे किती होते 8 आता मानेसाठी काय करायचे मान मिळवण्यासाठी आपल्या डोक्याला आपल्या शरीराशी जोडण्यासाठी हा भाग महत्त्वपूर्ण आहे. या भागाची हालचाल प्रॉपर झाली तर तिथे कंठस्थळाची माहिती होणार चालन मला जातं सर्वांमध्ये आपल्या शरीराचं आरोग्य सुधारते ना. जर हे राष्ट्रपती म्हणजे पिट्युटरी ग्लँड आणि इथे कंठस्थळाची थायरॉइड ग्लँड ना मस्तिष्क शरीराची इथे कंठस्थळ तेही आपल्या शरीराचं व्यक्ती होतो सुधारते म्हणजे
प्रमाणापेक्षा जाड प्रमाणापेक्षा बारीक उंच टिंग वगैरे हे सगळं अवलंबून आहे. आणि अनेक शरतात घटना ज्या आहेत ते रक्तप्रवाह म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं किंवा कमी होणं त्याच्यावर अवलंबून आहे. पचन संस्थेचे काम चांगले काम करते आणि करते त्याच्यावर अवलंबून आहे. अनेक आजारांचं कारण शोधायचं थॅरोडॅक्सी टेस्ट करायला लागते. या गोष्टी व्यवस्थित सक्षम झाला तर माइंडचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा भाग आहे. आपण पिक्चर वगैरे बघतो पिक्चर किंवा टीव्ही वर पाहिला असं पहा एखादा दिवस काय तरी माता असं जुन्या काही दाखवायचे पिक्चर की आता पण असं मान पडला तुम्हाला वगैरे है ना. तर एक घटना झाली होती स्वतंत्रपूर्व काळामध्ये. त्या काळात काय झालं होतं एक आपले एक कैदी होते म्हणजे भारतीय क्रांतिवीर. तो अतिशय म्हणजे आपण बोलतो की देशभक्तीमध्ये आणि योगाभ्यास पण भरपूर होता. नियमित योगाभ्यास त्याला चालायचा आणि त्याला फाशी शिक्षा सांगितली गेली. त्याला फाशी शिक्षा दिली गेली. फाशी त्याला घेऊन गेले ते त्यांना लटकवलं आणि एका विशिष्ट वेळानंतर म्हणजे ते टाइम होता जसं की 15 ते 20 मिनिट त्यांना लटकवून ठेवायचं, अर्धा तास लटकवून ठेवायचं आणि काढून घ्यायचं. फाशी शिक्षा सांगितली गेली, लटकले ते 15-20 मिनिटानंतर सांगतात त्यांना काही नाही. ते पण कोण बसले जेवण करायला सोडून घ्यावं लागलं त्यांना, कारण की त्यांना शिक्षा दिली फाशीवर लटकवण्याची नव्हती. मग तेव्हा इंग्रजांच्या लक्षात आलं यांच्याकडे एक टेक्निक आहे. त्या टेक्निकमुळे हे लोकांना मृत्यूवर पण विजय मिळू शकतात. मग त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या कायद्यात बदल केला आणि त्या जी शिक्षा आहे शिक्षेमध्ये तर त्यांनी चेंज करते तर मरेपर्यंत फाशी. पहिले फक्त फाशीवर लटकवणे असं व्हायचं, नंतर ते मरेपर्यंत फाशी, मृत्यूपर्यंत जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत लटकवून ठेवायला जायचं. ते इकडे म्हणते तुटले म्हणजे आपल्या स्पॉन्डिलायटिसचा त्रास असेल मानेच्या आता आई मानेपर्यंत तर सांगतो मला चक्कर चालतं आज पटकन आज मानची खुर्शी आज चुकी झाली. ते ह्या मणक्यांची ताकद देखील वाढवून ठेवण्यासाठी मणक्यांचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि कंठस्थ ग्रंथीची ताकद वाढवण्यासाठी ठेवण्यासाठी हे आसन म्हणते. सरळ बसा दोन्ही हात घुटण्यावर ठेवायचे. डावीकडे पायाचा प्रयत्न करायचा आपल्या हानवटी खांद्याच्या समांतर ठेवायचे. हळूहळू मान सरळ करणार विरुद्ध बाजूकडे पाहायचं आहे. परत हळूहळू समोर पाहायचं आहे विरुद्ध बाजूला पुन्हा समोर विरुद्ध बाजूला पिढी देण्याचा प्रयत्न करायचा आपल्या मानेला आपल्याला. परत सरळ परत डावीकडे सरळ उजवीकडे थांबायचं. पहिली आसन. दुसऱ्या आसनामध्ये हनुवटी जी आहे ती कंठामध्ये दाबायचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू मान सरळ करायचं, डोक्याला मागे ढकलायचं, डोक्याला पुढे दाबायचं, हळूहळू मान सरळ मागे, पुन्हा हळूहळू पुढे मान पुढे मान पुढे मान पुढे मान. व्यवस्थित कंठामध्ये दाबू द्या. आपल्या हनुवटी कंठ दाबली पाहिजे म्हणजे थर्ड ग्लॅन्स आपण तो दाबली पाहिजे. फक्त जेव्हा ताण येतो मागे पुढे सुरू करायचं थांबायचं. नंतर पुढची हालचाल आपला कान जो खांद्याकडे आणण्याचा प्रयत्न करायचा. डोक्याला ढिलं सोडायचं, खांदा वर ठेवायचा, कांदे सरळ ठेवायचे, फक्त मान ढिली सोडा डावीकडे आणि उजवीकडे. मणक्याच्या आजूबाजूचे स्नायू त्यांना ताणा बसतील आणि मणक्याला व्यवस्थित पकडून ठेवण्यासाठी इकडे मारतो डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे. त्याच्यामध्ये मानेचं चक्र पण असतं. मानेचं चक्र काही काळानंतर ते बंद करायला होतं पण ते मानेचं चक्र म्हणजे पूर्ण फिरवण्याचे ते थांबवलं स्किप केलं जातं. त्यामुळे काही रिसर्च आहे त्या रिसर्चमध्ये सांगितलं गेलं की मानेला गोल फिरवून देऊ शकतो, पूर्ण गोल फिरवायचं नाही. त्याच्यामुळे ते ना कॉम्प्युटिंग वाढते जास्त त्रास व्हायला सुरुवात होतो. ती हालचाल बऱ्यापैकी स्किप केली गेली. फक्त मग एक बंद करायचा प्रयत्न की हे मणक्यांना व्यवस्थित ताण देणं पुढे मागे करण्याचा प्रयत्न. ते याला म्हणतात संजीवन क्रिया. पायाच्या बोटांपासून मानेपर्यंत आपण प्रवास केला प्रत्येक सांध्याला व्यवस्थित मार्गाचा प्रयत्न केला. आता ह्या झाल्या बैठक स्थिती. आसन किती स्थितीमध्ये शिकलो आपण? कोणती? पाठीवर झोपून पोटावर झोपून बसून उभारून ह्या बसून केलं. आता आपल्याला उभं राहून क्रिया करायच्या. त्यानंतर आपण खाली बसणार नंतर
फ्रेम लावणार पॅनल फॅनची हवे खाली आपण झोपायचं असेल श्वास करायचे विलोम पुढच्या प्रकारातून पाय सरळ करायला व्यवस्थित डावा पाय जवळ घ्यायचा आहे एक उजवा पाय जवळ 2 3 4 खाली बसायचं आहे 1 2 3 4 उघडायचं आहे 1 2 3 पाय जोडलेले पाय जोडलेले पायांचे पंचसूत्र कव्हर करतो त्याचा वस्तू कव्हर करायचा पायांमध्ये प्रॉपर डिस्टन्स पाहिजे जेव्हा आपण तुम्ही योगा पुढे पण शिकवणार आहे असं शिकवणार आहोत किंवा करायचे असेल तर तुमच्या पायामध्ये आपण काल कसं करायचं का दीड पायाला उभारायचं 2 पायाला उभारायचं है ना तर आपल्या शरीराचं वजन जे दोघं पायाला व्यवस्थित विभागलं गेलं पाहिजे त्यामुळे आपण पायामध्ये घेतल्यानंतर खांद्याच्या समांतरिष्ठ आपले पाय असावे नाहीतर मग दोघं पाय जुळून उभं राहायला पाहिजे थोडंसं अंतर असं ठीक आहे पण आपल्याला विचार करायचा की आपल्या दोघं पायावर वजन जात आहे व्यवस्थित आणि हे उभं राहताना एक काळजी घ्यायची आपण असं ढिलो करतो तर ढिलो उभं राहताना काय करायचं गुडघ्यांना साथ केलं गुडघ्याच्या वाट्यावर आपले पोटे तो मागे करायचं आता ढिलो असो पाय जाऊन गुडघ्याच्या वाट्यावर आत खेचायचं आपल्याला करायचं थोडं त्याला वरती करायचं ह्या म्हणजे आपले मांडीचे स्नायू तो वरती खेचायचे गुडघ्याच्या वाट्या आहेत त्या वरती खेचायचं यामध्ये प्रॉपर उभं राहिला तुम्ही तास उभं राहा हे मिलिटरी ट्रेनिंग केलं जातं त्यांना तिथे बॉर्डर पूर्ण एकच पोझिशनवर त्यांना उभं राहायचं त्यावेळेस ते आपण उभे राहतो काल तरी एवढी सवय होती की ह्या पायाची दुखणे कमी होऊन जातं म्हणजे त्याचं दुखतच नाही पूर्ण स्टिक हा व्यवस्थित पॅक झालं मग त्यांना एकदमच वाटतं की आता थोडंसं त्रास होतो हा लगेच ड्रेस होतो नंतर परत ते उभे राहतात तर त्या भागाची हालचाल होतात ते पण समोरच्याला कळत आणि ते कशा दिवशी उभं राहतो तास राहतो म्हणजे आपण तो 15-20 मिनिटं सांगितलं आपला सोबत नाही आपला तास लागला तिथे पूर्ण म्हणजे असतात 12 तास 24 तास जातात तसे उभे राहतो गोष्टीतून बॉडी झाल्यामुळे त्यांना पण व्यवस्थित त्याच पोझिशनमध्ये थांबावं लागतं त्यांची थोडीशी पण हालचाल झाली काय त्यांना हात दिले जात म्हणून बऱ्यापैकी त्याच्यावर काय नाही लावलं असतं त्यांना त्याच पोझिशनमध्ये थांबणं गरजेचं तर हे पाय व्यवस्थित आपला अंतर ठेवणं त्याच्यामध्ये आपण शंखप्रश्नामध्ये जे हास्य करतो ना त्याच्यामध्ये 3 हास्य करायचे 3 हास्य लक्षात सर्वांच्या त्या प्रकारचे दोघं हात आकाराचे पाय डोक्यावर घ्यायचे त्यांना वर करायचे आणि 1 2 3 4 ताळासन हात मध्ये सर कमरेतून डावीकडे उजवीकडे वळायचं 1 2 3 4 5 पहिली ही जी क्रिया आहे ताळासन क्रिया तर ही पण क्रिया दिसते छोटीशी आहे उंची वाढवण्यासाठी मला त्याच्यामध्ये सांगितलं की ताळासन क्रिया केलं तर उंची वाढवणार मिळते याचा सर्वात मोठा फायदा जो तो आपल्या स्नायूंना होतो स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी स्नायूचे दौर्बल्य म्हणजे स्नायू कमकुवत होतात रक्तवाहिन्या कमकुवत होतात त्या त्याची ताकद वाढवण्यासाठी फक्त ही ताळासन क्रिया मदत करते पॅरालिसिस सारखी प्रॉब्लेम असतात आपण वाढवण्याचा झटका देऊन आला आहे एकच हात पाय काम करतो किंवा एक हात काम करतो त्याच्याकडे ह्या काय कोणी करतात जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करते त्यांना भिंत सर्व कोणत्याच काम करते ताण जे चांगले असतात त्यांना ताणाचा प्रयत्न स्वर्ग असून किंवा त्याच्या पद्धतीने उभे राहतात जेव्हा ते आपल्याला उभा लागतात तर काय आपल्या हाताला पडतो आपल्या शरीरात जेवढा रक्तवाहिनी विशिष्ट प्रकारे ताण करतात त्यांची क्षमता वाढवते तळासन ते महत्वपूर्ण क्रिया आधारावर काम होतो हात वरती येते डावीकडे वरती सांगतो तर पोटामध्ये जे तुम्हाला सांगितलं आपण सकाळी पाणी पिला आपण पाणी पिलो तर तर ते पाणी उचललं गेलं पाहिजे तर ह्या भागात हाताला ते सोबतच आजू आहे व्ही शेप बऱ्याच लोकांना आवडत असते व्ही शेप ए शेप ए शेप ओ शेप काय आवडतं आजू म्हणजे आपल्या छाती वस्तू म्हणजे आपल्या छाती रोड नंबर वाईज नंबर आपल्या मांड्या करतात तर ह्यामध्ये आपल्या शरीराचा आकार तो आकार यासाठी ही क्रिया मारताना ह्या ठिकाणी वाढीव चरबीचा जो घेर चरबीचा घेर कमी करण्यासाठी हे हालचाल मदत करते डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला झुकतो तर हा समोर आहे तिसरी क्रिया हा समोर कमरेतून शरीर पुढे घ्यायचं डावीकडे आणि उजवीकडे हे करत असताना आपले पाय थोडे सरळ ठेवा
कमरेचा वरचा भाग जो आपला पुढे घ्यायचा प्रयत्न डावीकडे उजवीकडे 1 डावीकडे उजवीकडे 2 बेटा सरळ सरळ समोर ठेवायचं पुढे सरळ बेटा डाव्या बाजूला बसव या 3 क्रिया ज्या आहेत ह्या उभं राहून दंडस्थितीमध्ये करण्यास आपल्या क्रिया ज्या आहेत त्या सूक्ष्म क्रियांमध्ये किंवा आपल्या सजीव पुढची क्रिया आपल्याला करायची आहे दोन्ही हात डाव्या बाजूला ना सूर्यावस्थेचे 2 नंबरची अवस्था आणि 1 नंबरची अवस्था तिथं पुन्हा करायचं म्हणजे जानुभागासन आणि पृष्ठासन श्वास घेतला वरतून आणि श्वास पुढे वाढवला श्वास घेतला श्वास पुढे वाढवला पाय पुढे सरळ ठेवा पायाला वाकवू नका कमर पुढे वाकायचंय कमर पुन्हा सरळ वर खड्डा करण्यासाठी केलं पुढे वाका तर वरती श्वास सोडून पुढे वाकायचे श्वास घेत वरती यायचे श्वास पुढे श्वास घेत वर श्वास वर पुढे श्वास घेत वर शंकर प्रश्नांची ही पण त्यात मला बाय की मला नाही पण ही पूर्ण का आपल्या क्रिया 6 शिकवल्या त्या क्रियांचा आपल्याला अभ्यास करायचा व्यवस्थित तर त्या संशोधन करून तयार केलेलं आहे आपण संशोधन केलेलं आहे पण हा थांबा 10 वेळा 15 वेळा पूर्ण शरीर ताणलं मागून पोटावर जागा हो हा भाग भरला मग मांड्या पोटाची ताकद वाढवण्याची स्नायू बळ होते हात कमरेवर करायचे हाताने कमर पुढे दाबायची कमरेत मागे वाकायचा प्रयत्न करायचा जेव्हा तुम्ही मागे वाकता तेव्हा तुम्हाला श्वास सोडत मागे जायचे श्वास सोडत मागे वाकणार परत श्वास घेत सरळ व्हायचं श्वास सोडत मागे वाकायचा प्रयत्न करा श्वास सोडत मागे श्वास घेत सरळ श्वास सोडत मागे श्वास घेत सरळ श्वास सोडत मागे श्वास घेत सरळ कमर पुढे दाबायचा प्रयत्न करा कमरेत मागे वाकायचा प्रयत्न करा थांबायचं आता पुढची क्रिया जी आहे त्याच्यामध्ये पायामध्ये अंतर घ्यायचं हा सरळ करायचा त्रिकोणासन डावा हात उजव्या बाजूला लावायचा सरळ करायचं उजवा हात डाव्या बाजूला सरळ एक मिनिट थांबा एक मिनिट मी 15 सेकंद व्यवस्थित पहा हा सरळ आहे डावा हात उजव्या पायाकडे 2 सेकंद सरळ उभा राहा मग दुसऱ्या हाताला हे आपण असं करतो हे करू नका पाय उभा सरळ उभा राहा डाव्या बाजूला सरळ उजव्या बाजूला पुन्हा सरळ लेफ्ट स्ट्रेट राइट स्ट्रेट लेफ्ट स्ट्रेट राइट स्ट्रेट आपल्याला ह्या छोट्या छोट्या चुका आहेत ना आपल्याला असं तरी चांगलं बोलत नाही की आपण त्या आसनाच्या पायी बोलत म्हणून त्या सरळ चुका दूर करायचा प्रयत्न करायचा थांबायचं पाय जवळ किती क्रिया लक्षात आहे पहिली 1 2 3 4 5 आणि 6 आता 4 चांगल्या चंगीतले आहे आता ते पायाला आपले एक गाव पाय पूर्ण काय गुंडा पडतो डाव पावजर पायाचा लोकांचा कुठे डाव त्याला कसं पाय नको आता नुसतं आराम करायचं ठीक आहे तो तयारी आपण फॅन मध्ये ओपन वेळ करा आपण एक फॅन चालू तास लागतो किती वेळ करा आपण एक तास करता एक तास नक्की सर ते स्पोर्ट्स डे साठी नेहमी घेत असतो बॉल तुम्हाला जाते पॉसिबल है और फोटो काय नाही मी तुम्ही फोटो किती जाता नंतर आमचं काय गाव झालं तुला काय फोटो आता काय करा थोडंसं पाहायला बोलतो कोणत्या दहा पाच रुपये काय करायचं आपलं गुलाब असतो हे सगळं तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये इन्क्लूड करायचं आहे
त्रास म्हणजे गेले 4 घरात. घरात आपण त्रास रोज कुत्र्याला करायचं. बस ते मोठं चालते. काही लोक म्हणतात चल आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला दोन्ही हात असे करतोय आपण स्कूलमध्ये पीटी वगैरे करायचं आपण एक करा एक दोन एक पूर्ण व्यवस्थित आता पुढचा प्रकार आहे आपला 1 2 3 4 करा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 आता छोटे दोन द्या त्यानंतर पॅन लावून निश्चय वाचा हात वरती घ्यायचे हात वरती घ्यायचे नंतर जप करायचे 10 जप 1 2 3 4 5 6 7 8 10 कंप्लीट आता शेवटचा 5 जप घेतला इथं उंचून मारायचं उंचून नको आले 2 3 4 5 मस्त आपल्याला मॅथमॅटिक्स काय होतं पाचवी झोपा शरीर शवासन शरीराला सगळं असेल कुठं पण घ्या सर पहिले काय बंद होता शवासन नाही आता एक काम करायला पाहिजे आपण फॅन बंद नाव ठेवला त्याचं कारण तुम्हाला तुमची त्वचा काम करते या त्वचेला तुम्हाला बंद करून ठेवला आपण फॅन एसी कूलर याने तुम्हाला त्वचा काम करतात की त्वचा सगळे कामी करून काढायचं त्या प्रकारे पैकी पासून काम करतो जेव्हा तुमचा काम तुम्हाला त्वचा पूर्ण शुद्ध होते त्वचेमधून तुम्हाला श्वसन येतं प्रॉपर वेळा काम करतो आपण झोपायला पाठवलं बसा कडे 1 2 3 4 पाठव झोपला 1 2 रिलॅक्स पाठव झोपला हात पाय मध्ये अंतर मान लेफ्ट साइडला किंवा राइट साइड दिसवा स्ट्रेट झोपला प्रत्येक आहारपणाला श्वासासोबत आपल्या शरीराला नीरस सोडण्याचा सवय सोडण्याचा प्रयत्न कोणती गोड पाण्याच्या आरामातल्या बसून त्या पाणी सर व्हिडिओ आता त्याच्यामध्ये आपण सगळं दिलं जाईल